महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बीड लातूरात पावसाचा हाहाकार झाला। शेतकरी संकटात सापडलाय। शेती पिकांसह घर आणि गुरांचेही नुकसान झालंय। सुरेश धस म्हणाले पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत। यावर सुरेश धसांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। पडलेल्या प्रचंड पावसामुळे माझ्या मतदारसंघामध्ये आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पूर आल्यामुळं आजपर्यंत कधीही गेल्या 100 वर्षामध्ये एवढं पाणी आलेलं नाही। एवढं पाणी या पुरामुळं आलेलं आहे आणि त्याच्यामुळं नदीकाठच्या शेतकऱ्यांचं अतिप्रचंड नुकसान शेतीच्या बाबतीत झालेलं आहे। त्याच्या बाबतीमध्ये खरडून गेलेल्या जमीन ही मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झालेली आहे आणि खरडून गेलेल्या जमिनीला राज्य शासनाचा मदत व पुनर्वसन विभागाचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये फक्त 47,000 रुपये प्रति हेक्टरी एवढीच मदत त्या ठिकाणी मिळते। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी आज विनंती केलेली आहे की हे जे क्षेत्र खरडून गेलेलं आहे, हे खरडून गेलेलं क्षेत्र निवळ नीट करायला कदाचित 10 लाख रुपये सुद्धा हेक्टरी पैसे लागणार आहेत, परंतु त्याच्याऐवजी किमान 5 लाख रुपये हेक्टरी यासाठी मदत न देता केंद्र सरकारच्या मनरेगाच्या अंतर्गत वेस्टलँड डेव्हलप म्हणून अनुज्ञेय असलेलं जे 59 क्रमांकाचं काम आहे त्याच्यामध्ये त्या बाबतीत शासन निर्णय करून खरडून गेलेल्या जमिनीला 2.5 लाख म्हणजे 2.5 एकरला म्हणजे 1 हेक्टरला 5 लाख रुपये अशा प्रकारचं अनुदान देण्यात यावं, म्हणजे त्याला मंजुरी द्यावी। मग ती कामं जी आहेत ते पुढच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकरी गाळ टाकून ते शेती तयार करू शकतील अशा प्रकारची विनंती केलेली आहे। दुसरी बुजलेल्या विहिरी, कारण नदीपात्राचं पात्र सोडून नद्या वाहिलेल्या आहेत, त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी बुजलेल्या आहेत। या बुजलेल्या विहिरीला 2014-15 मध्ये देवेंद्रजीच मुख्यमंत्री असताना 1.5 लाख रुपये प्रत्येक विहिरीला दुरुस्तीला पैसे दिले होते। त्याच्याऐवजी 3 लाख रुपये प्रत्येक विहिरीला या ठिकाणी देण्यात यावेत। विहिरी तर बुजल्यातच, परंतु जे कठडे आहेत ते कठडेसुद्धा वाहून गेलेले आहेत। त्याच्यामुळं 3 लाख रुपये द्यावेत किंवा केंद्र सरकारला विनंती करून जिओ टॅगच्या बाबतीतली जी अट आहे, शेतकऱ्याचा गट नंबर, सर्वे नंबर आणि जिओ टॅग याच्याऐवजी त्या ठिकाणी नवीन विहिरीला मंजुरी द्यावी, म्हणजे 5 लाखाची विहीर त्या ठिकाणी शेतकऱ्याची मंजूर करावी अशा प्रकारची एक विनंती केलेली आहे। आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चा जो आहे त्याच्यामध्ये काही बाबी ज्या शेतकऱ्यांच्या यावेळेस वाहून गेल्यात, इलेक्ट्रिक मोटार वाहून गेल्यात, सोलर पंप वाहून गेलेत, 5 वर्षापेक्षा जास्त सोलर पंप जर असेल तर त्याच्या बाबतीमध्ये ज्या कंपन्यांनी बसवल्या त्या कंपन्या इन्शुरन्स देत नाहीत। म्हणून ज्या सोलर पंपाच्या मोटारी वाहून गेलेल्या आहेत, ते कांदा चाळ वाहून गेलेले आहेत, ठिबक सिंचन वाहून गेलेलं आहे, पाईपलाईनी वाहून गेलेल्या आहेत आणि याच्यामुळं या बाबी मुदत व पुनर्वसनच्या या कायद्यामध्ये समाविष्ट कराव्यात अशा प्रकारची मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली। व्यापाऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे, ते लाखोमध्ये सुद्धा मोजता येत नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणावरती माझ्याकडं विशेषतः कडा, शिरूर, कासार आणि पाटोदा या 3 शहरामध्ये प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। व्यापाऱ्यांना सुद्धा आधार देण्यात यावा अशा प्रकारची विनंती केली आणि आष्टी मतदारसंघामधले 300 ट्रान्सफॉर्मर्स, 200 ट्रान्सफॉर्मर 100 KVAचे आणि 100 ट्रान्सफॉर्मर 63 KVAचे अक्षरशः वाहून गेलेले आहेत। तर ते 300 ट्रान्सफॉर्मरसुद्धा लवकरात लवकर बहाल करण्यात यावेत, म्हणजे तिथला विद्युत पुरवठा सुरळीत करता येईल आणि आता जी नवीन पेरणी होईल त्या पेरणीला सुद्धा
म्हणजे शेतकऱ्यांना पाणी देता येईल अशा प्रकारची विनंती केलेली आहे. धाराशिव ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.